एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर हा आहे माझा न्यू हेअर कट आणि खूप दिवसापासून करायचा होता. सो फायनली झाला आहे आणि आज ह्या व्लॉगमध्ये असणार आहे. आज येणार आहे दीदी आणि घरी येणार आहे. सो मी थोडं आज काहीतरी स्पेशल तयार करणार आहे. सो काय करणार आहे तुम्ही हा व्लॉग नक्की बघा. आणि जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तुमच्या फॅमिलीसोबत सगळ्यांना शेअर करा. तर चला मग पटपट आवरायचं आहे फास्ट. सो बाहेर जाते, थोडं सगळं सामान आणते आणि म्हणलं आज काहीतरी स्पेशल करू बिकॉज दीदी खूप दिवसानंतर घरी येत आहे. तर चला मग तुम्ही हा व्लॉग असंच कंटिन्यू करा. यू पीपल स्टे ट्यून. तर बाहेरून मी थोडी भाजी ते आणली आहे कारण घरी काय काय नव्हतं. जे नाही ते मी सगळं बाहेरून आणले. बटाटे मी सगळे धुतले आहेत आणि आता कुकरमध्ये टाकते. सगळ्यांना माहीतच आहे की दीदी घरी येणार आहे आमच्या आणि मग तिच्यासाठी मी आज काहीतरी स्पेशल करणार आहे. तर आजचा मेनू आहे पावभाजी आणि खूप दिवसानंतर दीदी घरी येणार आहे. तर त्यासाठी तिला पण आवडती पावभाजी. सो ठरवलं की असं प्लॅन केला की आज मी पावभाजी करते आणि माझ्या पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. तर मी कसं प्रमाण घेतलं आहे. तर एकूण आमच्या घरी 8 लोक आहेत. सो 8 लोकांसाठी किंवा 10 लोकांसाठी पावभाजी कशी करायची हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. बटाटे उकडवायला ठेवले आहेत आणि इथं कांदे त्याचं सगळं चिरून घेते पहिला व्यवस्थित. आणि कसं करणार आहे बिकॉज मी जी पावभाजी करते ते सगळ्यांना खूप आवडती. तर चला मग तुम्ही पण ही माझी रेसिपी बघा. तर मी आता पहिल्यांदा सगळं चिरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. इथंच आहे की मी पावभाजी करते. तर मी कांदे घेते. असेल तर तुम्ही 6 कप किंवा 5 घेऊ शकता. तर मी आता घेते तर 5. तर ह्याची मी पेस्ट करणार आहे. तर आता मी बटाटे घेतले आहेत 1.5 किलो आणि त्यात मी कांदे घेतली आहे 5 आणि टमॅटो घेतली आहे 3 बिकॉज टमॅटो आपण कधी पण कमी घ्यायचं. आणि आता सिमला मिरचीचे मी कटिंग करून ठेवते. तर सिमला मिर्च मी घेतली आहे 3. आणि मग मी कुकरमध्ये मटार आपण अंदाजे घेऊ शकतो. बीट का घेतात तर बीटला कलर येतो त्यामुळं बीट मी यूज करते. आणि गाजर धुवून घेतली आहे आणि त्याचं थोडं काढते. तर इथं मी लसूण आणि अद्रकची पेस्ट करणार आहे. तर आता लसूण सोलते. तर आमच्या सगळ्यांचा चहाचा टाईम झाला होता तर आई बाबांनी मी त्यांच्यासाठी चहा करते. गाजर आणि हे बीट आहे. सो हे बीट थोडं गरम आहे तर हे थोडं थंड होऊ दे. मग हे पण आपण स्मॅश करायचं आहे. तर तोपर्यंत मी हे सगळं स्मॅश करून घेते.
तर आता कढई टाकायची आहे, पेस्ट टाकणार आहे. मी तेलमध्ये मी थोडे जिरे ॲड केले आहे आणि नंतर त्यामध्ये मी कांद्याची पेस्ट टाकली आहे. तर आपण कसं करतो, काय जण पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट आणि मग कांदा टाकतात, तर तसं न करता पहिला कांदा टाकायचं. एक 5 मिनिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकायची आणि मग नंतर टमॅटोची पेस्ट ॲड करायची. तर जवळजवळ मी कांदा 15 मिनिट परतला आहे आणि मग थोडा लालसर कलर आला तर त्याच्यामध्ये आता मी ॲड केली आहे टमॅटोची पेस्ट. टमॅटोच्या पेस्टनंतर जे आपण शिजवले होते मटार, गाजर आणि बीट, नंतर आपण ते ॲड करायचं. तर आता टाकणार आहे, तुम्हाला दिसत असलेला कलर आला आहे, तर यात मी कुठलाही मसाला ॲड केला नाही आहे. बीटमुळं त्याचा कलर लाल असं आलेला आहे. तर ह्यामध्ये मी शिमला मिरचीचे बारीक तुकडे केले होते, तर मी त्यात ते ॲड केली आहे. हळद थोडी, लाल मसाला आणि पावभाजी मसाला. जसं जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही टेस्ट करून त्याच्यामध्ये मसाले ॲड करू शकतात. आणि नंतर मी टाकली आहे बटाटे स्मॅश करून. तर असं मस्तपैकी भाजी तयार झाली आहे आणि खूप वेळ मी गॅसवर ठेवले. आणि चवीप्रमाणे मीठ, हे तर मेन महत्त्वाचं आहे. मिठाशिवाय काही चवच येत नाही भाजीला. तर आम्हाला थोडं माझा मसाला अजून कमी वाटत होता, त्यामुळे मी परत एकदा पावभाजी मसाला ॲड केली आहे. जवळजवळ मी छोटे पॅकेट 4 ते 5 मसाल्याचे ॲड केली आहे, त्यामुळे एकदम झणझणीत पावभाजी झाली होती. कांदा आणि कोथिंबीर मी बारीक करून घेतली आहे आणि मग जस्ट बाहेरून जाऊन पाव आणले आणि स्वरांशला मस्तपैकी बिस्किट्स आणली आहे. झालेला आहे. तर मी इथं पाव, स्वरला बिस्किट आवडतात, तर इथं सगळं व्यवस्थित करून ठेवले आणि मस्त ओट आवरला. आणि इकडे आपली आहे पावभाजी. माझीच बघितलं पहिला. काय 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 चेंजेस दिसायला तुला इथं? स्वर चेंज काय म्हणतात काकू? काय म्हणतात बाबा? कोण आलं सर? ऑफिस नाही, केक कापण्यासाठी नाही म्हणाले. ते आडवं दिसायला लात मारू नकोस सर. अरे कोण कोण काय गुड बॉय कोण आहे? कोण आहे गुड बॉय? अले हे काय असं थांबत्या हॅपी बर्थडे. पुढं घेतो का थोडं? अजून थोडं पुढं घेतो का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. सो हे एवढ्या मोठ्या कढईमध्ये फर्स्ट टाइम भाजी केली आहे. सो कलर तुम्हाला दिसतच असेल, खूप मस्त झाली आहे. मी खूप टेस्ट केली आणि थंडीमध्ये सगळेजण गरम गरम आता पावभाजी खाणार. आणि असं प्लॅन काहीच नव्हता की बाबांचा बड्डे करायचा होता. बाबा येणार होते मग असं प्लॅन केलं, पण त्यांचा बड्डे पण आम्ही केलो नव्हतो. सो इथं बड्डे केलं. मी नाही मारलो. तर पावभाजी कशी झाली? छान. होय. अजून एकदा एकीकडे म्हणते तुला उद्या नारळ देतो. काय पाहिजे? नारळ. आम्हाला नारळ पाहिजे. नाही काय ती कुठलं? ते हात धरले ते. हा. एक घट्ट सर पकड. ये म्हणजे कसं उतरू खाली.